शिरूर शहरातील अनेक विकास कामे पूर्णत्वाच्या मार्गावर असून शिरूर शहरातील अनेक विकास कामे माजी सभागृह नेते प्रकाश धारीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली चांगली आणि दर्जेदार सुरू असल्याचं मत शिरूर हवेलीचे आमदार ॲडव्होकेट अशोक पवार यांनी व्यक्त केलंय। शिरूर शहरात RDSS या योजनेअंतर्गत योजनेचं उद्घाटन दिनांक 20 जून रोजी आमदार अशोक पवार यांच्या हस्ते पार पडलं, त्यावेळी ते बोलत होते। RDSS योजनेत जुन्या जीर्ण झालेल्या लघुदाब वाहिनीच्या तारा तसेच धोकादायक ठिकाणच्या तारा काढून त्या ठिकाणी एरियल बंच कंडक्टर AB केबल टाकण्याचं काम चालू झालेलं आहे। शहरातील धोकादायक ठिकाणच्या तारा काढून त्या ठिकाणी सदर केबल टाकण्यात येणार आहे। शिरूर शहरातील 5 ते 6 किलोमीटर अंतरावर या एरियल बंच टाकण्याचं तसेच जीर्ण झालेल्या तारा बदलण्याचे अंदाजे 25 लाख रुपये किमतीच्या कामाची सुरुवात करण्यात आली। शिरूर शहरातील सोनार आळी येथे या योजनेचा नारळ फोडण्यात आला। यावेळी आमदार पवार म्हणाले की शिरूर शहरातील विद्युत खांबावरील विद्युत तारा या अनेक वर्षांच्या असल्याने त्या जीर्ण झाल्या आहेत आणि त्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो। यामुळे भविष्याचा विचार करून शहरात सुरुवातीला 5-6 किलोमीटर या एरियल बंच केबल टाकण्यात येणार आहेत। नंतर संपूर्ण शहरात अशी केबल टाकण्यात येणार असल्याचं पवार यांनी यावेळी म्हटलंय। सदर उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळेस महावितरणाचे उपकार्यकारी अभियंता शिरूर उपविभाग सुमित जाधव, उपकार्यकारी अभियंता शिक्रापूर नितीन महाजन, शिरूर शहर उपअभियंता महेश बेसळुके, शिरूर शहर राष्ट्रवादी शहर अध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, शिरूर माजी नगराध्यक्ष नेपीचंद फुलबगर, गोडीजी पार्श्वनाथ जैन मंदिराचे उपाध्यक्ष रमेश कर्णावट, पंचायत समितीचे माजी उपसभापती वाल्मिकराव कुरुंदळे, राष्ट्रवादी ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाचरणे, श्रीकृष्ण उद्योग समूहाचे सागर नरवडे, शिरूर शहर राष्ट्रवादी कार्याध्यक्ष हाफिज बागवान, शिरूर शहर राष्ट्रवादी युवती अध्यक्षा गीता राणी आडाव, रामलिंग पतसंस्थेच्या चेअरमन राणी कार्डिले, माजी नगरसेवक मंगेश खांडरे, राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष राहिल शेख, अल्पसंख्याकचे अध्यक्ष राजुद्दीन सय्यद आदींसह नागरिक उपस्थित होते।